हॅलो मैत्रिणींनो, आज आपण जुन्या बेडशीटपासून नवीन काहीतरी बनवूया. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हे बघा, माझ्याकडे हा जुना बेडशीट आहे. त्यापासून आपण नवीन काहीतरी बनवणार आहोत. त्यासाठी हा मी बेडशीट घेतलेला आहे. बेडशीटची पूर्ण रुंदी 34 इंच घेतली. हे बघा, 34 इंच घेतली. त्यानंतर इथं नॉच मारून घेतलेली आहे. त्यानंतर पूर्ण उंची 70 इंच घेतलेली आहे. पूर्ण उंची 70 इंच. पूर्ण टेप पुरत नसल्यामुळे नंतर थोडंसं काउंट केलेलं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट ते पण घेतलेलं आहे, खालच्या साईडनं फोल्ड करण्यासाठी आणि वरच्या साईडनं फोल्ड करण्यासाठी. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी नॉच मारला त्या ठिकाणाहून कट करून घेऊया. हे बघा, पूर्ण कटिंग झालेलं आहे. त्यानंतर आपण एक्स्ट्राचा पार्ट मोपून घेतलेला आहे. तो आहे 12 इंच. त्यानंतर आपण मशीनवर हे आहे उलट्या साईडनं फोल्ड करून पूर्ण शिलाई मारून घ्यायची. अर्धा इंच पूर्ण फोल्ड करत अशी शिलाई मारून घ्यायची. एकसारखी शिलाई मारायची. हे बघा, आपली पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. हे पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. त्यानंतर हे बघा, पूर्ण झालेली आहे ना. त्यानंतर वरच्या साईडनं 4 इंच फोल्ड करून नाडापट्टीसाठी खालच्या साईडनं 8 इंच. त्यानंतर थोडंसं फोल्ड करून त्या 8 इंचवर ठेवून शिलाई टाकून घ्यायची. हळूवारपणे एकसारखी खालचा पण फोल्ड झालं पाहिजेत. अर्धा इंच त्याच्यानंतर ते ठेवायचं आणि हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची. अगदी हळूवारपणे. हे बघा, आपलं पूर्ण खालच्या पण साईडनं फोल्ड झालेलं आहे. वरच्या साईडनं 4 इंच म्हणजे तयार 2 इंचचा बेल्ट तयार होतो. त्यानंतर आपण यामध्ये दोरी टाकून घेऊया. हे बघा, ही दोरी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ह्या दोरी पूर्ण टाकून घातलेली आहे, एकसारखं केलेलं आहे. त्यानंतर आपण दरवाजाला लावून बघूया. हे बघा, अगदी मार्केटसारखा घरच्या घरी बेडशीट्सपासून आपण किती सुंदर असा पडदा तयार केलेला आहे. तुम्ही पण तुमच्याकडे असे जुने बेडशीट असतील तर अशा प्रकारे त्याचा पडदा करू शकता. कशी वाटली माझी आयडिया नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर लगेच आपण दुसरी आयडिया बघणार. त्यासाठी पूर्ण रुंदी आहे 16 आणि पूर्ण उंची आहे 56. पूर्ण उंची 56. त्यानंतर असं फोल्ड करून पूर्ण शिलाई मारून घेऊया. हे बघा, हे फोल्ड करायचे आणि दोन्ही साईडनं शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, एकसारखी शिलाई टाकून घ्यायची. हळूवारपणे थोडंसं फोल्ड करायचं आणि शिलाई मारत घ्यायची. जर तुमच्याकडे बी असे जुने बेडशीट असतील तर तुम्ही त्यांचा नक्की रियूज करू शकता. अगदी घरच्या घरी मार्केटसारखा. त्यानंतर 4 इंचावर मार्क करून फोल्ड करून शिलाई टाकायची. अगदी दोन्ही साईडने सेमच. हे बघा, दोन्ही साईडने झालेले आहे. त्यानंतर कपडा उलटा करून जॉईन करून घ्यायचे. हे बघा, उलटा केलेला आहे आणि आता आपण जॉईन करून घेणार आहोत. ते 4 इंचाचं खालच्या साईडने ठेवायचं आणि जॉईन करायचं. त्यानंतर या पण साईडने झालेलं आहे, या पण साईड. त्यानंतर लगेच आपण हिला सरळ करून घेऊया. हे बघा, सरळ करून घेतले. त्यानंतर अगदी 5 इंचाची टीप मारून घ्यायची. ही टीप मारल्यानं अगदी रेडीमेड सारखी आपली पिल्लो कवर दिसेल. अगदी घरच्या घरी रेडीमेड सारखी पिलो कवर तयार होईल. हे बघा, चारही साईडनं आपण फिनिशिंगमध्ये स्टिच केलेलं आहे. त्यानंतर आपण उशीला पिल्लो कवर घालून बघूया. अगदी कमी वेळेत आणि झटपट
बेडशीट्सपासून तयार केलेला आहे पिलो कवर आणि दरवाजासाठी पडदा. कशी वाटली माझी आयडिया? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. बघू शकता एकदम मार्केटसारखी